आज बनवूया हेल्दी असा ब्रेकफास्ट. आता खरं सांगायचं म्हणजे पोटभरीचा नाश्ता म्हणू शकता. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी ही रेसिपी नक्की फॉलो करा. मैत्रिणींनो, चवीला तर छान लागणारच आहे आणि कोणत्याही पिठाचा वापर न करता बनवलेला हाय प्रोटीन डोसा, चिला काहीही म्हणू शकता. टेस्टवर तर भारी आहे बघा. आता ते कसं बनवायचं चला तर मग पाहूया. रेसिपीला आपण सुरुवात करूया. डाएट रेसिपी आहे. मुलांना हेल्दी काहीतरी खायला घालायचं असेल तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आणि कमी साहित्यात झटपट होणार. आता त्यासाठी सोयाबीन वापरणार आहे आणि मोड आलेले हिरवे मूग. सोयाबीन घेतले, स्वच्छ धुवून शिजवून घेतले, त्यातील पाणी काढून घेतलं आहे बघा. आता हे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घालून ना छान असं एकसारखं फिरवून घ्यायचं आहे. फुटाणे घेतलेले आहेत, 1 वाटी फुटाणे, 1 वाटी सोयाबीन आणि मोड आलेले हिरवे मूग जे आहेत ते 1 वाटी घ्यायचं. समप्रमाणात घेतलेलं आहे. याचा आपण चिला बनवतो आहे. त्यामध्ये ज्या आवडतात त्या भाज्या घालायच्या, ज्या पौष्टिक आहेत त्या घालायच्या आणि छान असा पदार्थ जो बनवतो आहे ना तो चवीला खरंच मैत्रिणींनो छान लागतो. वेट लॉस रेसिपी आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी हे नक्की सकाळचा नाश्ता असू दे किंवा दुपारचं जेवण असू दे त्यामध्ये हे नक्की घ्या. सुरुवातीला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं. आता पाण्याची गरज होती म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं, छान असं पेस्ट बनवून घेतली. हे बघा अशा पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे. यामध्ये आणि गरज वाटली तर थोडंसं पाणी ॲड करायचं. जास्त पाणी घातलं तर ते तव्याला चिकटतो किंवा एकसारखा होत नाही, तुटतो. त्यामुळे आणि तुम्हाला जर गरज असेल तर त्यामध्ये 2 चमचे बेसन किंवा कोणतंही नाचणीचं पीठ असो, बाजरीचं असो, ज्वारीचं असो 2 चमचे घातला तर एकसारखा त्याचा चिला बनवता येतो. बरोबर आता पिठाचा मी वापर केलेला नाही. जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण फिरवून घेतलं यामध्ये घातलं आणि थोडंसं पाणी घातलं कारण थोडं सैलसर करायचं होतं. जास्त पाणी घालू नका. जास्त पाणी घातलं तर तुटतील आणि थोडंच पाणी घालून अशा पद्धतीने हे बॅटर ना एकसारखं करून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलं. हिरवी मिरची वापरू शकता. इथे मी लाल तिखट वापरते. 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे बघा आणि एकसारखं मिक्स करून घेते. यामध्ये कांदा, गाजर, काकडी, कोबी किसून घालू शकता. कांदा जो बारीक कट करून घेतलेला आहे तो इथे यामध्ये मिक्स करून घेते आणि इथे मी जे वापरणार आहे त्याच काकडी वापरणार आहे. काकडी किसून घेतलेली आहे ती पण यामध्ये मिक्स करून घेते. कांदा बारीक कट करून घ्यायचा तो यामध्ये ॲड केलेला आहे आणि हा जो आहे तो काकडी किसून घेतलेली आहे. गाजर किसून घाला. गाजर आणि काकडी किसून घालायची. बीट असेल तर त्यामध्ये ॲड करू शकता. छान असं मिक्स करून घेतलं. याच्या इडल्या बनवल्या तरी छान होतात. आप्पे बनवू शकतात, तेही छान लागतात. आता मिश्रण एकच वापरून तुम्हाला जे पदार्थ आवडतात ना ते बनवू शकता. आज आपण जो बनवतो आहे ना तो चिला बनवते. छान असं तवा गरम झाल्यानंतर तेल त्यामध्ये घातलेलं आहे आणि थोडासा कॅमेरा ऑफ झाला. छान मिश्रण जे आहे ते पसरून घेतलं. झाकण ठेवून थोडीशी वाफ दिली. थोडंसं तेल वरून अशा पद्धतीने तव्यामध्ये सोडलेलं आहे. अजून कच्चा होता. पुन्हा झाकण ठेवून छान अशी वाफ दिली. सकाळच्या घाई गडबडीत बनवत होते त्यामुळे थोडीशी गडबड झालेली आहे. परंतु छान असा एकसारखा मी दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. एक बनवून झाला, एका प्लेटमध्ये काढून घेतला. दुसरा पण अशाच पद्धतीने बनवून घेतलेला आहे आणि हा जो चिला आहे तो दह्यासोबत खाल्लेला आहे. हाय प्रोटीन ब्रेकफास्ट जो आहे तो कसा वाटला मैत्रिणींना मला कमेंट करून नक्की सांगा. हा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो परंतु मीडियम फ्लेमवरती छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा तर चवीला छान लागतो मैत्रिणींनो. सोयाबीन आहेत, फुटाणे आहेत, मोड आलेली मूग आहेत त्यामुळे हे सर्व हेल्दी आहेत. एकत्रित करून मिक्स करून बनवलेला चिला. ही रेसिपी नक्की ट्राय करा. पोटभरीचा नाश्ता म्हणू शकता किंवा दुपारच्या जेवणात हा बनवून जर खाल्ला तर भूक लवकर लागत नाही. सर्व मिश्रणाच्या अशाच पद्धतीने चिली बनवून घेतलेले आहेत. एक जो भाजला तो एका प्लेटमध्ये काढला आणि हा दुसरा बनवलेला आहे बघा मैत्रिणींनो. आणि यासोबत दही किंवा सॉससोबत खाऊ शकता, एखाद्या भाजीसोबत खाऊ शकता. चवीला जो आहे तो जबरदस्त लागतो मैत्रिणींनो. नक्की बनवा. हेल्दी रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा.